नमस्कार, मी प्राची आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. इंडिया फाइल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांची कारकीर्द. मोरारजी रणछोडजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896चा. मोरारजी देसाई स्वतंत्र भारताचे चौथे पंतप्रधान होते. तसेच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक प्रमुख नेते होते. ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जायची. राजकारणाच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री, उपपंतप्रधान, पंतप्रधान तसेच मुंबई राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक पदांवर काम केलं होतं. याशिवाय भारत देशाच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री म्हणजेच मोरारजी देसाई. त्यांनी आपल्या कार्यकाळात 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. यातले 8 पूर्ण बजेट होते तर 2 अंतरिम बजेट होते. 1969च्या दरम्यान इंदिरा गांधी आणि सिंडिकेट काँग्रेसमधला वाद विकोपाला गेला होता. यावेळेस काँग्रेसमध्ये फूट पडली होती, परंतु तरी देखील मोरारजी देसाई हे काँग्रेसमध्येच राहिले. त्यावेळी इंदिरा गांधींनी त्यांचे अर्थमंत्री खाते काढून घेतले होते. याची कोणतीही पूर्वकल्पना त्यांनी मोरारजींना दिली नव्हती. आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली म्हणून मोरारजींनी या निर्णयानंतर उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात इंदिरा गांधींमधील आणि मोरारजींमधील वाद विकोपाला जातच राहिले. अनेक वेळा मोरारजींनी आपली पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा जाहीरपणे बोलून दाखवली होती. आणीबाणीच्या काळात मोरारजींना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्यानंतरच्या काळात जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळेस त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली आणि 1977 ते 1979 दरम्यान ते जनता पक्षाच्या द्वारे भारताचे चौथे पंतप्रधान झाले. जनता पक्षाद्वारे पंतप्रधान पदासाठी मोरारजींच्या नावावर अनेक चर्चांनंतर शिक्कामोर्तब झाले. तेव्हा मोरारजी देसाई 23 मार्च 1977ला पंतप्रधान पदावर विराजमान झाले. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी लगेचच आणीबाणी विरोधात मोहीम उघडली. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात लोकांवर जी बंधने घातली होती ती उठवण्याचा प्रयत्न मोरारजी देसाईंनी केला. वृत्तपत्रांना त्यांचे स्वातंत्र्य पुन्हा देण्यात आले. प्रेस काउन्सिलची पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली. याशिवाय राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना यांच्यावर इंदिरा गांधींनी जी बंदी घातली होती ती उठवण्यात आली. मिसा कायदा रद्द करण्यात आला. याशिवाय 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जे मनमानी पद्धतीने बदल करण्यात आले होते ते 44व्या घटना दुरुस्तीद्वारे रद्द करण्यात आले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी जे काही निर्णय घेतले होते त्याच्या चौकशीसाठी शहा आयोगामार्फत चौकशी करण्याचा निर्णय जनता पक्षाने यावेळेस घेतला. परंतु इंदिरा गांधींविरोधात जनता पक्षाने जेवढे कठोर धोरण स्वीकारले तितकीच जास्त सहानुभूती इंदिरा गांधींना मिळत गेली. दरम्यानच्या काळात जनता पक्षाअंतर्गत मोरारजी देसाई आणि चौधरी चरण सिंग यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. चरण सिंग यांनी पाठिंबा काढल्यामुळे जनता सरकार अल्पमतात आले आणि मोरारजी देसाईंना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि 15 जुलै 1979ला जनता सरकार कोसळलं. मोरारजी देसाई वयाच्या 84व्या वर्षी पंतप्रधान झाले होते आणि भारतीय राजकारणाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ते सर्वात वयस्कर पंतप्रधान ठरले. सरकार कोसळल्यानंतर अनेक राजकीय पदांवरून त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली होती. परंतु तरी देखील 1980च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते जनता पक्षाद्वारे प्रचार करत राहिले होते. आपल्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये मोरारजी देसाई कितीही वादग्रस्त ठरले तरीही त्यांची राजकीय कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला. याशिवाय मोरारजी देसाईंना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशाने पाकिस्तान देखील मिळाला होता. इंडिया फाइल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.